वयाच्या 30-35 वर्षातच चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या आहेत का? रोजच्या धावपळीत आपल्या त्वचेकडे अजिबात लक्ष देणं होत नाही. शिवाय आपल्या त्वचेला रोजचं धूर, ऊन, प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टींचाही सामना करावा लागतो. या सगळ्यांचा परिणाम त्वचेवर होतो. आपला आहारही खूप बदलला आहे. त्वचेसाठी पोषक ठरतील असे पदार्थ रोजच्या रोज आपल्या जेवणात असतीलच असं नाही. बऱ्याचदा तर घाईगडबडीत आपण काय खातो तेही आपल्याला लक्षात येत नाही. बऱ्याचदा पुरेसे पाणी प्यायल्या जात नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे मग त्वचेची लवचिकता कमी होते आणि कमी वयातच त्वचा सुरकुतलेली दिसू लागते. असे जर तुमच्या त्वचेच्या बाबतीत होत असेल तर अगदी लगेचच हे काही उपाय करून पहा. त्वचेची लवचिकता वाढवून सुरकुत्या गायब होतील. कमी वयातच त्वचा सुरकुतलेली दिसत असेल तर काय करावं? तर तूप. त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी घरी तयार केलेलं तूप, साजूक तूप खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात थोडंसं तरी तूप असायलाच हवं. तूप जसं आपल्या त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं, तसंच त्याचे आरोग्यालाही इतरही अनेक फायदे आहेत. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचा तूप मिसळून प्या. असं दररोज केल्याने त्वचा छान हायड्रेट आणि मॉइश्चराइज होते. त्वचेची लवचिकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे मग आपोआपच बारीक सुरकुत्या कमी होतात. दुसऱ्या नंबरला आहेत जवस. जवसाचं पाणी देखील त्वचेच्या बारीकशा सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. हा उपाय करण्यासाठी जवस घेऊन ते कढईमध्ये हलकेसे भाजून घ्या. यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर करा आणि आता ह्या पावडरमध्ये थोडं पाणी मिसळा आणि ते गॅसवर गरम करायला ठेवा. पाण्याला जशी जशी उकळी येईल तसे तसे ते घट्ट होत जाईल. यानंतर गॅस बंद करा. पाणी गाळून घ्या. या पाण्यात काही थेंब बदामाचे तेल घाला आणि त्याने चेहऱ्याला मालिश करा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचा तरुण दिसेल. पुढचे आहे खोबरेचे तेल. तर खोबरेच तेल ही गोष्ट साधारणपणे सर्वच घरांमध्ये उपलब्ध असते. खोबरेच तेलामध्ये उत्तम पोषणद्रव्ये असतात. त्यामुळे जर तुमच्या त्वचेला अकाली सुरकुत्या पडू लागल्या असतील तर तुम्ही झोपण्यापूर्वी त्वचेला खोबरेचे तेल लावू शकता. त्वचेतील कोलेजनच्या कमतरतेमुळे त्वचा सैल पडू लागते, पण खोबरेच तेलामुळे त्वचेमधील कोलेजनच्या प्रमाणात वाढ होते व त्वचेला तेज येण्यास मदत होते. कोरफड जेल. त्वचा घट्ट करण्यासाठी कोरफड जेल हा एक उत्तम घरगुती उपाय मानला जातो. त्यात मॅलिक ॲसिड असते. त्यामुळे त्वचाचा पोत सुधारण्यास मदत होते. घरातील एका कुंडीमध्ये तुम्ही कोरफड लावू शकता. ह्या घरगुती कोरफडीचा वापर तुम्ही चेहऱ्यावर करू शकता. अंडी, पांढरे आणि मध. अंड्याचा पांढरा भाग प्रोटीनने समृद्ध असतो. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या काढण्यासाठी अंड्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि तुमची त्वचा निरोगी बनते. मध आणि अंड्याचा हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता. कॉफी आणि खोबरेच तेल. कॉफीमध्ये कॅफीन असते, जे त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होतो. ग्राउंड कॉफीच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हळूवार हाताने मसाज करू शकता. काकडी. तर काकडीमुळे त्वचेला टोन करण्यास मदत होते. काकडी अँटीऑक्सिडंटने समृद्ध असते. त्यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे त्वचेला नवीन चकाकी मिळते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.